का रे बाबा, या दुःखातून तू मुक्त झालास, तू औषध कोणतं घेतलं? पाहता श्रीमुख गोविंदा, पाहता त्रिमुख गोविंदा, पाहता त्रिमुख गोविंदा, सुखाचे सुख, सुखाचे सुख, माझ्या डोळ्यानं 4 पत्रिका दाखविणारी माणसं, ज्यांना पत्रिका तपासायची फीस ₹1,00,000, अशा 4 लोकांना ₹4,00,000 पत्रिका दाखविण्यासाठी खर्च केले आणि पत्रिका दाखवून पोरायचे लग्न केले, तर 4ही सुना फाशी घेऊन मेल्या. फक्त नाव सांगत नाही, कारण या YouTube मुळे ते आमच्या कष्टालीच तुला येईल. ज्याला पत्रिका दाखवली ते तुमचा दोष काय दूर करील? त्याची काय पात्रता आहे? मी जर ₹200 घेऊन तुमची पत्रिका तपासित असेल तर त्या 200चे तांदूळ मी आणून कालो, तुमच्याच पैशाचे तांदूळ मला, आणि तुमचा काय दोष नीट करू शकतो? त्याच्यासाठी तुम्ही चांगलं वागणं गरजेचं आहे. कल्याण मासिकात एक संदेश आलता, जास्त विस्तारपूर्वक सांगत नाही. मुलीच्या लग्नामध्ये मंडपामध्ये गाय बांधावा. मुलीच्या लग्नामध्ये मंडपात एका कोपऱ्यात मंडपाची सावली तिच्या अंगावर पडल अशी गाय बांधावा. गाय व्यालेली असावा, वासरा सगट असावा, नसली व्यालेली तर नुसती असावा. आणि त्या लग्न मंडपातली गाय त्या मुलीला दान द्यावा. असं कल्याण मासिकामध्ये 15 ओळीचं एक लहानसा लेख आलता. कारण उद्या कोणी म्हणेल कशात होतं, उगत माणसं कॉलर धरतेत ना. जो सकाळी पाणी नेत नाही तो धटिंगी करतोय, हे कशात लिहिलेलं आहे? तू सकाळी पाणी नेत नाही नालायकानं, आमच्या नाकात काड्या घालतोय. तू लय नादा असतो त्याला काय काय. हो, 2-2 महिने आपण आंघोळ करायची नाही, दुसऱ्याला मला गंधत नाही लावला. वा 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 वा, आशायचा लय उत आलाय सध्या. जैन चावून गेल्यावर माळी घातल्यात का? दात पडल्या ते पण म्हणतात महाराज पहिल्यासारखे राहिलेत नाही काय, शेपटी आल्यात का त्याला? तू आमच्या जवळून गेलास तर ढवळ्या कोंबड्यावानी वास आलाय तुझ्या अंगाचा, आणि तू आम्हाला म्हणतोय पहिल्यासारखे महाराज नाहीत. लायकी का तुला दुसऱ्याला नाव ठेवायची नालाय का? कल्याण मासिकामध्ये गायीचं महत्व आलं. वैकुंठवासी नामनिष्ठ वेदशास्त्र संपन्न दादा गुरु धानूरकर त्यांनी एक गोड प्रसंग मुळी उतरण्याचा सांगितला. काही काही गोष्टी सिद्ध असतात. अधिकारी लोकांना ते बघा, त्यांना ते कळत आहे, त्यांना ती तात्विकता माहिती आहे, त्यांना ती सात्विकता माहिती आहे, त्यांना ते ज्ञान आहे, त्यांना ते अभ्यास आहे. कोणी दुकानं टाकीन, त्या दुकानाला किंमत नसती काका, त्याला ती लायकी लागते, तो अधिकार लागतो. आमच्याकडे दादागुरु धानोरकर फार मोठी व्यक्ती होऊन गेली. 2 वर्ष झालं ती जात राहिली. माझी त्यांच्यावर फार निष्ठा. मला ती फार मानायचे. मला म्हणायचे तुम्ही सरस्वतीचे उपासक आहात.
चांगला आशीर्वाद असायचा मला त्यांचा. फार अभ्यास होते, फार अभ्यास. अशा लोकांकडे काही काही दाखवा, होत राहील. तसं तर वारकरी संप्रदाय अशुभ ते शुभ होनी टाके, कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे. या संप्रदायामध्ये या नामाच्या साधनानं अशुभ सुद्धा शुभ होऊन टाकते. इतकी ताकद या वारकरी संप्रदायात. चला, गाई दान करायचा तो राजा. उदाहरण क्रमांक 2 सांगतो, दुःखाची निवृत्ती. तुम्हाला विद्याधराचं सांगितलं, सुदर्शनाचं. एका व्यक्तीला गाय दिली सोपन काका. गाय त्यानं घरी नेली. ती घरी नेल्याच्या नंतर गाय बांधता नाही आली. वयस्कर माणसं सोडून जीनच्या पॅन्टीवाल्याला विचारतोय, अंगुलगाठ कोणाकोणाला मारता येते? अंगुलगाठ इथून सुरुवात आहे आपली. सरस फासा, चाऱ्याचा फासा, दुबाळक्यातला फासा. डोक्याच्या वरून जात असेल जीनच्या पॅन्टीवाल्याचे. मी धोत्रामुळं म्हातारा दिसतोय, वयस्कर नाही मी. 41 रनिंग आहे माझं. हे काय होतं माहितीये का? जीनच्या पॅन्टीवाल्यांनो, आपल्या बाप दादाला हे सगळं कळत होतं, याची जाण होती. म्हणून आपल्याला खाण्यासाठी यायनं जमिनी टिकून ठेवल्यात. आपल्याला कोणतेच फाशे कळणत. म्हणून बायकोच्या फॅरनलवलीसाठी उसाचं ढेलं इकायला सुंबळ्या. पात्रता नाही राहिली, योग्यता नाही राहिली, मर्यादा सोडून दिली ना. लक्षात असलं पाहिजे आपलं जुनं. जोपर्यंत आपण जुन्यावर येत नाहीत, कालच्या कोरोनानं आपल्याला दाखवून दिलं, आता जुन्यावर या. 1,18,00,000ची गाडी काका एका माणसाची, त्याच्या गाडीत खापराची बिस्लरी होती. 1,18,00,000ची गाडी आणि बिस्लरी खापराची. मी म्हणलं काव? नाही म्हणले महाराज, आता प्लॅस्टिक मधलं पाणी प्यायचं नाही. 1,18,00,000ची गाडी. एका श्रीमंत माणसाच्या घरी गेलो हैदराबादला कीर्तनाला. किशनगुडा नावाचा एरिया आहे, कीर्तनाला गेलो. तिथं मोठं घर असेल त्या माणसाचं, 1-1.5 कोटी रुपयाचं, त्याच्यापेक्षा जास्त असेल काय आपल्याला तरी. त्या माणसाच्या घरातली सगळी पात्र खापराची होती. तवा खापराचा, कुकर नव्हतं त्या माणसाकडं. वरण गाडग्यातच शिजिलं होता, गॅस पण गाडग्यातच शिजिलं. मी म्हणलं असं का? ते म्हणले नाही, 10 वर्ष झालं आमच्या इथं कुठल्याही धातूच्या पात्रात स्वयंपाक केला जात नाही. बाहेर गेलो तरच खाण्यात येईल, घरी खात नाहीत. आले का नाही जुन्या माणसं? आपले बाप दादे पहाटे सकाळी येढा करायला जात होते शेतात. 2 गोष्टी कळत होत्या. शेतकरी शेतात गेला की त्याला धन बोलते, ऊस बोलतोय, कापूस बोलतोय, सोयाबीन बोलतोय, प्रत्येक पीक बोलतंय शेतकऱ्याला. प्रत्येक पीक बोलतंय. आळ्या दिसतात, कर फवारा, बगळी पडल्या, दीपानी बोलतंय, ते पीक बोलतंय. म्हणून आपले बाप दादे येडा करीत करीत शेताच्या येड्याच्या निमित्ताने जात होते. सकाळचा व्यायाम होत होता. धुण्याला बाई, भांड्याला बाई, स्वयंपाकाला बाई, खाऊ घालायला बाई. खाऊ घालायला नसती वाटते. ह्या सगळ्या कामाला बाया. आणि यायनं सकाळी रोड जाम केला. ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्याला जाऊ देणत, गरवडीच्या वाहनावाल्याला जाऊ देणत, रोड जाम केला. ह्यानं रोड जाम केला. सासू सासऱ्याचे धोत्र कपडे धुई म्हातारे मंजुळे ते अष्टांग मोकळे होतील. 2च तोंडन खिचडीन बोंड, कवडीचं काम करीन. म्हातारी हाकलून दिली, त्याची जमीन घेतली, तुपात बुडून चपात्या खाली, झोपीत भिताड पडून तू अंगाव, झोपीत झोपीत झोपीत. कीर्तनात पुढं बसायचं आणि घरात चुकीचं वागायचं. तुमच्यासारख्याला कीर्तन सांगितलं, कीर्तनकार पण नरकात जाईल. विठाला विठाला. चांगलं वागणं हा सर्वात मोठं भजन आहे. घरात चांगलं वागणं सर्वात मोठं भागवत आहे, सर्वात मोठं कीर्तन आहे. आपण घरात चुकीची कामं करतो आणि बाहेर देखावा. काही कायला देखाव्याचा लय ना. आमची इथली एक बाई शेजारीन सगळ्या झाडाची फुलं वर बडायची शेजारीन उठायच्या आधीच आणि महादेवाच्या अंगावर व्हायची. बघा ना महाराज कसा महादेव सजलास. मी म्हणलं बुटं टाकलेस महादेवाच्या अंगावर, भयान असं ओपत का? आणि मी म्हणलं चोरून फुलं आणल्या ते फुलं असतात का?
लावबर महाराज महादेवाच्या पिंडीला कान काय सांगतेत महादेव तर तीन पिंडीला कान लावले ते म्हणला पापीनी पुन्हा नको अशा चपला आणू मी सांगितलं बोलो तू महादेव असा कुठं परमार्थ असतो दुसऱ्यानं पाणी घालायचं यान पुलं चोरायचं वाच व्यवहारात चांगलं वागणं हे सर्वात मोठं परमार्थ आहे आमच्या लोकांना वागावं चांगलं कमी वाजीत आले असतील बोललं हो बुवा चालेल गणेश बुवा कमी श्लोक पाठ असले बाळ्या तुला चालेल कमी अंतरे पाठ असतील यांना चालेल पण स्वतःची बायको सोडून जितक्या बायका भेटतील तितक्याला मायन बहीण म्हण त्याच्यासारखा महाराजच नाही दुसरा जगात कुठला तो एक नंबरचा महाराज एक नंबरचा महाराज वागणं हा सर्वात मोठा परमार्थ आहे आपल्याकडे देखावा नाही लय काय कायला ना माणसं दिसले की रामकृष्ण हरीना अंधारात दुसऱ्याच्या कान्या चोरी साखळ्या म्हशीच्या गाईच्या कान्या साखळ्या बागलात मेल्यावर ट्रॅक्टरची ट्रॉली भर कान्याच गावसाले घरात काही चोरूननी आऊत खोडं चोरूननी कोणाचे जू चोरूननी कोणाचे कोळपे चोरूननी काय काय नालायकपणा आणि माणसं दिसले की रामकृष्ण कसा कसा यम हानील रे बाप्पा यमाला पण कळणार नाही कुठं कुठं हाणावं म्हणून वागणं महत्वाचं आहे नाही बांधता आली काय कुठं बांधता येत असती सगळ्याला काय एडवाकडा असं हे केलं गाय वापस आली जनावर किती हुशारी सांगू का तुम्हाला एका गल्लीतून आम्हाला कधी कधी शहरातून जायचं काम पडते तर वापस येताना पुन्हा त्या यजमानाला म्हणतो गावाच्या बाहेर नेऊन सोड गडी गल्ल्या काही लक्षात राहत नाही आणि ते मॅप कोणीकडे नेऊन घाली तू त्या गाडीवरच असतो ते मॅप एखाद्या वेळेस खरं बी नाही एखाद्या वेळेस इकून तिकून कोणीकडं तिथली तिथंच फिरीतून अनबोलं लागल्यावर पण जनावर तुम्ही इथून परभणीला चलित न्या तुमच्या आंतरवालीमधून बैल परभणीला चलत न्या बाजारात आणि परभणीतल्या बाजारात बैल सोडून द्या रस्त्यानं जर कोणी नाही बैल धरला तर बरोबर आंतरवालीला बैल येतोय इतकं जनावर हुशार आता तुम्ही टेम्पो फॅम्पूत नेताल ती भाग सोडून द्या आता ते काय विषय आता तर वाहनच झाली तर इतका बैल हुशार याच्या पलीकडे सांगू का संध्याकाळी तुमच्या गाईनं बैलानं दावत तोडावा कोणाची मका खावा पण शेणाला दुधाला घरी येते बरोबर खोट्यावर येते ते माणसं बी येतात ना घरी पण उतरल्यावर माणसं येत नाही कोण म्हणते उतरल्यावर येते कोणी बुट हरपून येते कोणी बाजार हरपून येते लय नालायक काही बापरे बापरे लय 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 सीमा नाही येते गाय पुन्हा राजाच्या घरी आली त्या राजाचं नाव होतं नृग नावाचा राजा नृगादी नामनेन धेनु भयाना दात्र व्यतितायाम यत्पूर्णोति भयाना अत्यंत धेनु दातृत्वात प्रवीण राजा होता खूप गाई दान करायचा तो गाय परत आली दुसऱ्या दिवशी एक जण आलं ते मला आम्हाला गाय पाहिजे घेऊन जा तीच गाय देत आली पण पहिल्या दिवशी दिलेलं गाय पाहत आलं रस्त्यात हे भेटलं झाल्यानं दोघायच्या कळवंडी एकच दोघांनी घेतली नव्हती पहिल्यानं नाही यानं नाही बरं ज्याच्याकडे लाखो गायी आहेत त्याला काय कळालं ही गाय काल दान दिली ती म्हणून ते म्हणलं मला काल दान दिली हे म्हणलं मला आज दिली मग तुला काल दिली तर इथं कस काय आली सुटून आली म्हणले समजून घ्यायला पाहिजे होतं दोघं राजाकडे गेले राजानं पहिल्याला सांगितलं ही गाय आजच्याला राहू द्या तुम्हाला 10 देतो ते म्हणला लाख द्यायला तरी नको मला हीच पाहिजे आजच्याला सांगितलं राज्य सगळं देऊन टाकतो ही गाय कालच्याला द्या ते म्हणला राज्य चुलीत जाऊ दे मला हीच गाय पाहिजे दोघांच्या वादात शाप ते जरा तपस्वी होते दोघं बी आपल्या शापानं काय होणार आहे राजाला शाप दिला आणि राजा सरडा झाला किती नालायकपणाचं टोक हे मला सांगा तुम्ही स्वतःची संपत्ती अशी वापरीत असतात का देवाने 1 कोटीची गाडी बसायला द्यावा काका देवाने 1 कोटीची गाडी बसायला द्यावा पाऊस सुरू असावा रस्त्याला खड्डे असावा खड्ड्यात पाणी असावा रस्त्याच्या कडीनं शेतकरी राजा घरी जात असावा आणि 1 कोटीच्या गाडीत बसलेल्यानं ड्रायव्हरला सांगावा आपल्या टायरनं उडालेलं पाणी शेतकऱ्याच्या अंगावर जाता कामा नाही ह्या खड्ड्यात टायर गेल्याच्या नंतर टायरनं उडालेलं पाणी रस्त्यानं पायी चालणाऱ्याच्या अंगावर जाता कामा नये असा जर 1 कोटीच्या गाडीत बसलेला जपत असेल तर भगवंत त्याला 6 कोटीच्या चॉपर मध्ये बसील तो दयाळू आहे चांगलं वागायला पाहिजे चांगलं वागायला पाहिजे अहो तुमच्याकडे तपश्चर्या ही लोकांना शाप देण्यासाठी गायदान करणाऱ्या राजाला सरड्या करण्यासाठी हे दोघं जण पुढे काय झाले
हे दुसऱ्या पुराणात बघा, कारण सगळ्या गोळ्या या खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. पुन्हा कधी प्रसंग आल्या होत्या दोघांचं सांगू, पण राजा हा सरड्याच्या येवणीत आला. दुःख झालं राजाला. काय गाय दान करणार ते का तुमच्या आमच्यासारखं. आमची ते एक मथर मरच न मथर मरण म्हणल्यावर मग या जुन्या बायका असतात ना मोठ्याल्या कुखावाल्या, जुन्या सांगायला टिकल्यावाल्याला काय कळणार आहे जुन्या बायका. मग एखादं म्हातारं मरत नसल्या बाया काय म्हणतात, माया बाजाच्या खाली उतरा, त्याचा जीव सुंबात गुतलाय. ते आडे असतात ना सुंबाला. मग सुंबाच्या आड्यामुळं जर माणसं मेले नसते तर पैशावाले ते फिरताना पण बाजावर फिरले असते. एसटीत बाजा, टरकात बाजा, विमानात पण बाजात टाकले असते. आपल्याला मरायचंच नाही म्हणले असते. असं कुठं असतं रे. आमची इथली ती बाई म्हणली, माय हे मरच नत. यायच्या हातानं ज्वारीत हात खूप सांगतात की द्या बरं महाराजाला 4 पायल्या ज्वारी. तर त्या सोबत त्याला बोलता येत नव्हतं. मग टोपला असं भरलं 4 पायल्याचं, मस्त 40 किलो ज्वारी त्याच्यामध्ये. महाराजाला द्यायची, त्यानं हात बागलात नाही. महिनाभर पुरवती म्हणजे सगळ्या घराला ज्वारीने द्याले तुम्ही बाळ्याला, हात बागलात नाही दिल. ते ती घरधनीन बाई म्हणली, माय काकू आमचे दादा महाराजाला ज्वारी 40 किलो द्यायची म्हणले की बगलात हात घातला. ते नाही म्हणले. बरं त्याच्या नावानं एक गाय दान द्या. काय म्हणायची ती ऐकू येत होतं थोडं थोडं. तुमच्या हातानं गाय द्यायची, मला कोठ्यात घ्या म्हणलं. मनानं द्या. गाय शोधून होत्या कोठ्यात. आणि मग हे म्हाताऱ्याची बाज कोठ्यात नेली. त्यानं सगळ्या अशा गायी पळड्या पाहिल्या. कोपऱ्यातली देऊन टाका म्हणले बाळू महाराजाला काय, कोपऱ्यातली. मग ती कोपऱ्यातली गाय मला दिली. गाय चांगली होती,